तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केरू व्लॉग्स। तर मित्रांनो बरेच दिवस काय व्लॉग वगैरे आपण टाकला नव्हता, पण आतापासून आपण असा निर्णय घेतलेला आहे की आपण आजपासून दररोज डेली व्लॉग्स करणार आहोत। तर मित्रांनो आता आपण इथे निघत आहोत आणि बघू शकता आता आपण गाडीचं काम पण करायचं, गाडी सारखी बंद पडत बसते, तर आता आपण तिकडे जाणार आहोत। आता आपण TRPच्या पुढे आलेलो आहे आणि रस्ता बघू शकता, इथून दररोज अशा रस्त्यावरून प्रवास करायला लागतो, पूर्ण सगळं धूळ असते। तर मित्रांनो बघू शकता आता आपण इथे गॅरेजला आलेलो आहोत, शिवाजीनगरला सिद्दीकी ऑटोजमध्ये। बघू शकता आपला मिस्त्री बाबू, गाडीची रिपेरिंग करायची आहे, बॅटरी वगैरे चेंज करायची। पूर्ण बघू शकता आता आगच आग, फुल फायर। तर मित्रांनो बघू शकता आता आपण बॅटरी वगैरे मस्तपैकी चेंज केली आहे, नवीन एक्साईडची बॅटरी लावलेली आहे आणि बघू शकता गाडीसुद्धा खूप घाण झाली आहे। आता धुवायला वेळ असला तर बघू, नाही तर नाही धुणार। तर आता आपण इथून निघणार आहोत। तर मित्रांनो बघू शकता आता गाडीची वगैरे आपण काम वगैरे केलेलं आणि आता आपण नाश्ता करायला जाणार आहोत, भरपूर जास्त भूक लागली होती। तर आता आपण डायरेक्ट जाणार आहोत स्वाद हॉटेलला, मारुती मंदिरला। तर मित्रांनो डायरेक्ट तिथे जाणार, आता भेटूया आपण। मित्रांनो बघू शकता आता आपण स्वाद हॉटेलला पोहोचलो आहोत आणि स्वाद हॉटेल हे बरोबर क्वालिटी बेकरीच्या बाजूलाच आहे। मारुती मंदिरच्या सर्कलपासून जो मजगाव रोडला रस्ता जातो तिथे परफेक्ट लेफ्ट साईडलाच लगेच तुम्हाला तिथे बघायला मिळेल। तर मित्रांनो बघू शकता हॉटेलचं आतमधलं इंटेरियर पण एकदम मस्त नवीन पद्धतीचं होतं। तर आता आपण मस्तपैकी मिसळ मागवणार आहोत, थोड्याच वेळात मिसळ येईल, थोडी वाट बघतोय। तर आपली मिसळ आलेली आहे बघू शकता। तर मित्रांनो बघू शकता आम्ही नंतर मिसळ खाल्ल्यानंतर चहासुद्धा मागवली आणि बघू शकता मस्त आहे की पित्तळच्या कपात आपल्याला चहा मिळालेली आहे मस्तपैकी, पेला बिला पण पित्तळचाच। तर मित्रांनो आता मस्त आहे की गाडीचं वगैरे कामसुद्धा वगैरे कंप्लीट पूर्ण झालं, नाश्ता वगैरे सुद्धा केला आणि आता आपण चाललो आहोत घरी। आता आपण मस्त आहे की टोर्नामेंट होतील आहे आणि आपण आज स्किनची ट्रीटमेंट घेण्यासाठी प्रियंका म्हणून मेकअप आर्टिस्ट, बघू शकता इथे तिचं हे सुद्धा आहे, जरा पुढे जाऊन दाखवता काय। हां, तर आज आम्ही मस्त केलेली आहे आणि आता आम्ही बाहेर जातोय। तर तिने सांगितलं होतं की बाहेर जाताना हा काय टोनर बद्दल काय असतं, हे फेस टोनर आहे की आपण यूज करू शकतो। तर मी मित्रांनो ह्याने असं हे पकडलंय की मी काळा आहे तर मला हे सावळा करून दाखवणार आहे, ते सगळं 6 महिन्यामध्ये। ही मारती आहे, हिला नको टॅप, म्हणून स्वतः टॅप करेल। मित्रांनो बघू शकता, मित्रांनो असं टॅप करत करत मस्त की पंख्यावर ते ड्राय करून घ्यायचं। आपला काहीतरी पहिल्यांदा जाते, मला काही त्यातलं कळत नाही। बघू शकता आता आपण टोनर वगैरे मस्तपैकी चेहऱ्यावरती लावलेला आहे आणि कसा हा टोनर तयार केला जातो हे आज आपण तुम्हाला आज आपल्याला दाखवता आलं तर आम्ही आजच दाखवू की टोनर कसा तयार केला जाऊ शकतो। म्हणजे जर तुम्ही घरी सुद्धा असा टोनर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही घरी सुद्धा कसा करू शकता याच्याबद्दल आम्ही प्रॉपर इन्फॉर्मेशन देणार आहोत। पण जर आज नाही जमला तर नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला आम्ही तो टोनर कसा बनवायचा असतो ते नक्कीच तुम्हाला दाखवून देऊ। मित्रांनो बघू शकता रत्नागिरीच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर मित्रांनो बघू शकता सुंदर अशी गणरायाची मूर्ती इथे तुम्हाला बघायला मिळते, खूप अशी सुंदर अशी दिसत होती। तर मित्रांनो आता आपण गणरायाचं दर्शन घेतलं आणि थोडंसं आपण चालत जाणार आहोत, जर आतमध्ये खरेदी करायची। तर थोडीशी आपली खरेदी वगैरे झालेली आणि आता आपण जाणार आहोत थोडीशी पॅन्ट वगैरे बघायला, काय पॅन्ट वगैरे चांगले आहेत का बघूया। पण इथे काय पॅन्ट बघण्यासारख्या नव्हत्याच तर मी नाही काय घेतलं इथले। तर मित्रांनो छोटीशी शॉपिंग आपली झालेली आहे डीमार्टला आणि आता आपण जाणार आहोत सर्वात इम्पॉर्टंट आजच्या दिवसाचे जे काम आहे ते करायला। मित्रांनो बघू शकता आता आपण इथे चायनीज भेळ खायला आलो होतो, दादा चायनीज भेळ करत होता। थोड्याच वेळात आपली चायनीज भेळ तयार होऊन आपल्या हातात येईल। तर मित्रांनो बघू शकता चायनीज भेळ आपली आलेली आणि आता मस्तपैकी चायनीज भेळ खाऊन आपण निघणार आहोत आपलं जे पार्सल आहे ते घ्यायला। तर मित्रांनो बघू शकता आपलं आता पार्सल घेण्यासाठी आपण लक्ष्मी जम्बो झेरॉक्स म्हणजेच माझ्या मित्राच्याच दुकानाच्या इथे आलेलो आहोत। बघू शकता सिद्धराज पिलणकरने ती फ्रेम केलेली आहे, तर ती फ्रेमच्या आतमध्ये कसं काय असणार ते सगळं तुम्हाला आम्ही आता घरी गेल्यावर दाखवू। ही ती फ्रेम आहे। तर मित्रांनो थोड्याच वेळात आपण आता आपल्या घरी पोहोचलो आहोत आणि तुम्हाला आता पार्सल ओपन करून दाखवू। मित्रांनो जसं की आता तुम्हाला मी बोललो होतो की आज आपल्याला व्हिडिओमध्ये सरप्राईज बघायला मिळणार आहे, तर आता आपण सरप्राईज उघडणार आहोत। तर बघू शकता काय असणार तर इथे दाखवलं। आता कागद काढत बघू शकता मस्त ही फ्रेम केलेली आहे क्रिस्टियानो रोनाल्डोची, आता आपण लावणार आहोत भिंतीवरती। तर मित्रांनो बघू शकता आता आपण फ्रेम वगैरे सगळी लावलेली आणि आता आपण निघालो आहोत फुटबॉलच्या प्रॅक्टिसला। मस्त आहे की सरप्राईज वगैरे बघितलं ते आता रात्री आम्ही फ्रेम वगैरे लावू। आता आम्ही चाललो आहे फुटबॉल खेळायला।
तर आता खेळायला स्टार्ट करणार आहोत. आता जास्त कोण आलं नाही. रोहन आलेला आहे बघू शकता. रोहन लोंढे, सागर पवार आलेला आहे. मस्त की स्टेट बीट घालणार आहे आणि बाकी सगळ्यांनी तयारी केलेली आहे. बॉल आलेला आहे. तर आता आम्ही खेळायला स्टार्ट करू आणि मित्रांनो डायरेक्ट टाइमपास इम्पास नको जास्त. डायरेक्ट खेळल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट दाखवू काय सागर. आणि सागरची केस बघू शकता. बघू शकता आज आहे रोनाल्डोचा बर्थडे आणि आज पप्पूचा पण बर्थडे आहे. मित्रांनो काय बघू शकता सुवर्ण नशीब घेऊन पैदा झालेला मनुष्य म्हणजे हा आहे रत्नदीप. तर रोनाल्डोच्या दिवशी तू जन्म घेतलास तुला कसं वाटतंय? चांगला वाटलं नाही. बघू शकता सागरची केस दिसली आहेत. वाज 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 वाज. तर मित्रांनो बघू शकता आता फुटबॉल खेळून कंटाळा आलाय पोरांना. तर आता व्हॉलीबॉल खेळायचं म्हणतायत. वरती नाही छोट्याच्या बाजूचे. हा अजून एक असेल. मित्रांनो बघू शकता बटन लावत आहे. अजून एक आहे बटन रोहन. हा बरोबर. तर बघू शकता आता मस्त एक ग्राउंड व्हॉलीबॉलचा आणि फुटबॉलर सगळे व्हॉलीबॉल खेळणार आहेत. आणि मागे बघू शकता मराठी माणूस एकमेव मालक. तर मित्रांनो आता व्हॉलीबॉल वगैरे खेळून झाला. आता आम्ही निघालो आपापल्या घरी. घरी गेल्यावर ब्लॉग कंटिन्यू करूया. तर मित्रांनो बघू शकता आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. आणि मित्रांनो जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल, हा ब्लॉग आवडला असेल, नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.